हे आता पुढे विसर्जन मिरवणुकीसाठी मार्गस्थ होतील। मिलिंद देवरा यांची हकालपट्टी करा, खासदार संजय राऊतांनी ही मागणी केलेली आहे। तर देवरांना कष्टकरी दक्षिण मुंबईत का नकोत? राऊतांनी मिलिंद देवरा यांना थेट प्रश्न उपस्थित केलाय। दक्षिण मुंबईसारख्या कार्यप्रवण क्षेत्रात आंदोलनांना प्रतिबंधित करावं अशी मागणी करणारं निवेदन शिवसेना खासदार मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना दिलंय। त्यानिमित्तानं जितेंद्र आव्हाड आणि संजय राऊत यांनी देवरा यांच्यावर निशाणा साधलाय। देवरांचा जन्म हा जे व्यवस्थित झालाय, ज्या घरात झालाय, त्या घरात कचरा, पाणी, काम करायला माणसं, 24 तास म्हणजे सोन्याचा चमचा घेऊन आलेल्या माणसाला आंदोलनाचं काय माहिती असणार? कुठल्या आंदोलनात मिलिंद देवरा कधी दिसलाय? त्यांच्या वडिलांबद्दल ठीक आहे, मिलिंद देवराचे ज्या जीवना म्हणजे त्याचं जे जीवनमान आहे, लाईफस्टाईल आहे, त्याच्यानुसार त्यांनी पत्र लिहिलंय। मराठी माणसाची मुंबई आहे, तो कुठे जाऊ शकतो नाही हक्कासाठी त्याच्या, हा बाळासाहेब ठाकरेंचा विचार या भल्या माणसाला आठवला नाही का? कोण मिलिंद देवरा? मिलिंद देवराने अशा प्रकारचं वक्तव्य करणं, दक्षिण मुंबईमध्ये श्रमिक आणि शोषितांनी मराठी माणसाने येऊ नये, त्याच दक्षिण मुंबईमध्ये हुतात्मा स्मारक आहे आणि त्याच दक्षिण मुंबईमध्ये संयुक्त महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा लढा झाला आणि 105 हुतात्म्यापैकी बहुसंख्य हुतात्मे त्याच दक्षिण मुंबईत मारले गेले। मुंबईतला लोकल प्रवास हा